स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मंडळी, आजचा शुक्रवार जो श्रावणी शुक्रवार आहे तो उजाडलेला आहे आणि छान अशी बागेतूनच माझी सुरुवात झालेली आहे आणि प्रसन्न अशी सकाळ झालेली आहे। या बागेत येऊन 5 मिनिटं जरी उभं राहिलं ना तर इतकं सुंदर वाटतं ना, मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि अगदी फ्रेश झाल्यासारखं वाटतं। गॅलरीमध्ये ना या भाज्या आम्ही धुवून सुकत ठेवलेल्या, हे मटार आहे थोडेसे ओलसर झालेले, म्हटलं थोडं सुकू देत आणि त्याच्यानंतर मग मी ते निवडून ठेवेन। त्याच्यानंतर ही आहे गवार आणि भेंडी। तर भेंडी बघा किती छान आहे, मस्त कोरडी झालेली आहे। आज बघूयात जमलं तर भाजी करेन। तर अशी माझी सुंदर अशी सकाळ झालेली आहे। तर चला आता मी माझी सकाळची कामं सुरू करते। दूध तापवायचे आणि किट्टूचे पोनी घालायचे, तिला स्कूलला पाठवायचं आहे, खाली रिक्षा येते तिला घ्यायला। आज शुक्रवारचं मस्त छान असं गुलाबी रंगाचं एक फूल उमललेलं आहे, याला छोटी जास्वंद म्हणतात। तर हे बघा खूप छान आहे गुलाबी रंगाचं। तर आज मी आता पूजा करताना हे अर्पण करणार आहे महालक्ष्मी मातेवर। अजून पूजा व्हायची आहे माझी, तर आत्ताच माझं सगळं आवरलेलं आहे आणि आता मी पूजेला सुरुवात करणार आहे। तर आता इथे तुळशी मातेची माझी पूजा झालेली आहे आणि आज शुक्रवार असल्यामुळे ना तुळशी मातेला मी गाईच्या कच्च्या दुधाचा सुद्धा अभिषेक केलेला आहे, म्हणजे गाईचं कच्चं दूध सुद्धा अर्पण केलेलं आहे। आणि इथे नर्मदेश्वर शिवलिंगावर सुद्धा माझा जलाभिषेक झालेला आहे। तर आता हे मी जे फूल आहे ते प्रदोष काळामध्ये जेव्हा मी पूजा करेन महालक्ष्मी मातेची तेव्हा मी काढणार आहे आणि अर्पण करणार आहे। तर आज शुक्रवारची माझी जी नित्य देवपूजा आहे ती झालेली आहे। त्याच्यानंतर भगवान शंकरांच्या पिंडीवर जलाभिषेक सुद्धा झालेला आहे आणि मस्त अशी छान माझी पूजा झालेली आहे। आता माझं फक्त स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि संक्षिप्त श्री गुरुचरित्राचा 1 अध्याय असं जे पण काही माझं नित्य पठण आहे, जे पण काही जप आहेत तर ते बाकी आहेत। आणि आज देवांना दाखवलेला आहे छान असा काळ्या खजुराचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि मस्त अशी माझी पूजा झालेली आहे। चला आता मी पठण करून घेते, माझं जे पण काही नित्य पठण आहे, नित्य सेवा आहे ती करून घेते। तर आज ना श्रावणी शुक्रवार आहेच, आज पौर्णिमासुद्धा सुरू झालेली आहे। त्याच आपण म्हणतो ना की नारळी पौर्णिमा, तर आज नारळी पौर्णिमा सुरू झालेली आहे। खरं तर माझा जो उपवास असतो ना पौर्णिमेचा तो उद्या आहे, कारण सूर्योदयीन पौर्णिमा उद्या आहे आणि ती 11 साडे11ला काहीतरी संपते, तर मग त्याच्यामुळे माझा उपवास उद्या असणार आहे। तर आज आहे ना वरदलक्ष्मी व्रत आहे, तर बरेच जण करतात वरदलक्ष्मी व्रत। तर वरदलक्ष्मी व्रताच्या दिवशी ना मी फक्त जी माझ्याकडे ही चांदीची महालक्ष्मी आईची मूर्ती आहे ना इथे जी दिसतीये, तर त्याच्यावर मी पाण्याचा फक्त अभिषेक करणार आहे आणि हे श्रीयंत्र आहे ना त्या श्रीयंत्रावर प्रदोष काळामध्ये कुंकुमार्चन करणार आहे। तर छान असं माझं जे काही नित्य पठण आहे, रोजची जी नित्य देवपूजा आहे, नित्य सेवा आहे ती माझी झालेली आहे आणि अजून 10:30ला 10 मिनिटं बाकी आहेत। तर मी पटपट काहीतरी खाऊन घेते। आज मी नॉर्मल कॉर्नफ्लेक्सच करणार आहे, तर ते खाऊन घेते आणि मग लॉग इन करते आणि भेटते तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये। तर आज नाश्त्याला ना मी असं हे सिंपल असं कॉर्नफ्लेक्स बनवलेलं आहे। या कॉर्नफ्लेक्समध्ये चवीपुरती साखर टाकायची, म्हणजे जसं ज्याला गोड हवं आहे, तर मला थोडंसं गोड जास्त लागतं कारण या कॉर्नफ्लेक्सला काही टेस्ट लागत नाही, त्यामुळे मी 1 चमचा साखर जरा नेहमीपेक्षा जास्त टाकते आणि जे दूध आहे ते टाकलेलं आहे आणि छान थोडंसं 5 मिनिटं नरम होऊ देणार आहे। आणि आजचा नाश्ता हा असाच असणार आहे, कारण दुपारी मी छान असं डाळ भाताचा कुकर लावणार आहे आणि बघूयात मला बीटरूट आणि टोमॅटोचं सूपसुद्धा बनवायचं आहे। तर दाखवेन तुम्हाला जर बनवलं तर कसा वेळ मिळतोय मध्ये त्याच्याप्रमाणे। तर चला आता मी लॉग इन करायला घेते आणि भेटते संध्याकाळी। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय।
तर आता इथे नर्मदेश्वर शिवलिंगावर सुद्धा प्रदोष काळात जलाभिषेक झालेला आहे. शमी वृक्षाची सुद्धा पूजा झालेली आहे. छान मस्टर्ड ऑइलचा म्हणजेच मोहरीच्या तेलाचा इथे शमी वृक्षाजवळ दिवा लावलेला आहे. आणि बाहेर बघा काळोख पडलेला आहे. तर हे नर्मदेश्वर शिवलिंग ना मी इथे या मोठ्या प्लॅन्टरमध्ये ना मी बेलाचा वृक्ष म्हणजे बेलाचे झाड लावलेले आहे आणि त्याच्याच बाजूलाही नर्मदेश्वर शिवलिंग ठेवलेलं आहे. खाली ना मातीची प्लेट आहे, त्याच्यामुळे जरी पाणी आपण त्याच्यावर अभिषेक केला ना तर खाली ते पाणी मुरून जातं आणि जे पण काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते या बेलाच्या झाडालाच मिळतं. त्यामुळे अशी मी छान अशी जागा इथे केलेली आहे नर्मदेश्वर शिवलिंगासाठी. कारण माझं देवघरामध्ये चांदीचं शिवलिंग आहे तर ते तर मी काढू शकत नाही, तर म्हणून मग मी हे बाहेरच ठेवलेलं आहे घराच्या गॅलरीमध्ये. आणि छान असा रोज अभिषेक मला करता येईल या नर्मदेश्वर शिवलिंगावर. तर आता इथे माझी प्रदोष काळातली जी पण काही पूजा आहे तिन्ही सांजेची ती झालेली आहे. आणि आता इथे श्रीयंत्र मी स्वच्छ मस्त पितांबरीने क्लीन केलेलं आहे. आता याच्यावर मी कुंकुमार्चन करणार आहे. शिवपिंडीवर अभिषेक झालेला आहे माझा, जलाभिषेक. आणि अशी छान प्रदोष काळातली तिन्ही सांजेची संध्याकाळची पूजा झालेली आहे. बाजूला पण मस्त छान अशी शुक्रवारची आरती चालू आहे, तुम्हाला आवाज येत असेल. तर आता इथे माझी जी तिन्ही सांजेची देवपूजा आहे ना ती झालेली आहे. शुभंकरोती म्हणून झालेलं आहे. छान अशी पूजा झालेली आहे. छान दिवा लावलेला आहे, अगरबत्ती लावलेली आहे. आणि आता मी करणार आहे ते म्हणजे कुंकुमार्चन. तर हे जे कुंकू आहे ना हे मी प्रत्येक वेळी कुंकुमार्चनाला वापरते. आणि पहिलं जे कुंकू आहे जे मी कुंकुमार्चनाचं आहे ते मी वेगळं ठेवलेलं आहे. ते मी रोज माझ्या कपाळाला लावते. घरात जे पण कोणी असतील, नंदू असेल, किट्टू असेल तर त्यांनासुद्धा लावते, कुठे बाहेर जातानासुद्धा लावते. ते संपलं ना की मग हे मी तिथे ट्रान्सफर करणार आणि इथे मग मी नवीन कुंकू घेणार. तर हेच कुंकू आपण परत परत कुंकुमार्चन केलं ना तर हे अजून प्रभावशाली होतं. तर त्याच्यामुळे ना मी प्रत्येक वेळी तेच कुंकू वापरते. जेव्हा माझं पहिलं जे कुंकू आहे जे मी कपाळाला लावते ते संपलं की मग हे मी तिथे ट्रान्सफर करणार आहे. तर इथे आहे माझं श्रीयंत्र. तर आता ह्याच्यावर मी कुंकुमार्चन करणार आहे. मी आता मोबाईलवर ना श्रीसुक्तम लावणार आहे आणि मी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विचय असा जप करणार आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विचय. 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 तर आता इथे माझं कुंकुमार्चनसुद्धा झालेलं आहे छान असं. तर माझी तिन्ही संजेची पूजा इथे संपन्न झालेली आहे. आणि घरातलं वातावरण इतकं प्रसन्न आणि सकारात्मक वाटतं ना अशा पूजा झाल्या की खूप छान वाटतं आहे. मनसुद्धा अगदी प्रसन्न झालेलं वाटतं आहे. आता पूर्ण देवपूजा झाल्यानंतर महत्त्वाचा तो म्हणजे धूप. तर घरामध्ये खरोखर सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी हा धूपसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर यावर मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईन की कोणकोणत्या प्रकारचे धूप आपण कोणकोणत्या वारी आपल्या घरामध्ये लावले पाहिजेत. तर असा छान धुपाचा धूर होतो ज्यामुळे आपल्या घरातली जी पण काही नकारात्मकता आहे ती निघून जाते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते.
तर मंडळी, हा पूजेचा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.